जे आहे सर्वांनी आजचा विषय लिहून घ्या. अडखळणे तुमच्या पाचारणाला थांबवू शकत नाही. आजचा आपला विषय आहे अडखळणे तुमच्या पाचारणाला थांबवू शकत नाही. आता हा विषय शिकत असताना अतिशय बारकाईने या विषयातील जे काही विषय आहेत ते समजून घ्या. कारण देवाने आपल्याला ज्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे त्या गोष्टींपासून आपल्याला कोणीही जे आहे दूर ठेवू शकत नाही, किंवा कोणीही ज्या गोष्टींसाठी देवाला आपल्याला पाचारण केलेलं आहे त्या गोष्टींपासून आपल्याला थांबवू शकत नाही. आणि मग अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपण अडखळांचा जो काही सामना आहे तो करत असतो. पण ही जी अडखळ आहे ह्या अडखळांवरती आपल्याला परमेश्वर देव विजय देत असतो आणि आपल्याला त्या गोष्टींकडे जाण्याकरता सहाय्य करत असतो ज्याच्यासाठी देवाने आपल्याला पाचारलेलं आहे. आणि हा विषय शिकत असताना आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अनेक पाचारलेली जी लोक आहेत ते दिसून येते आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक जे काही अडखळ आहेत ते देखील दिसून येते. आता अडखळ हे कशा कशा प्रकारे येतात हे देखील आपल्याला हा विषय शिकत असताना समजणार आहे. मग या विषयातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. या विषयातला मुद्दा क्रमांक 1 आहे परमेश्वर कमजोर असलेल्या लोकांनाही पाचारण करतो. मुद्दा क्रमांक 1 लिहा. परमेश्वर कमजोर असलेल्या लोकांनाही पाचारण करतो. आता परमेश्वराचं जे काम आहे ते जर त्याला करायचं आहे तर ते करण्यासाठी परमेश्वर देवाला न केवळ परिपक्व असलेल्या लोकांची गरज लागत असते, परंतु जे लोक अपरिपक्व आहेत, जे लोक कमजोर आहेत, अशा देखील लोकांच्या द्वारे परमेश्वर देव हा त्याचं कार्य जे आहे ते करून घेत असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. परमेश्वर देव हा कशा प्रकारे कमजोर असलेल्या लोकांनाही त्याचं कार्य करण्याकरता पाचारण जे आहे ते देत असतो हे आपल्याला संपूर्ण पवित्र शास्त्र वाचल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे समजण्याकरता जे आहे ते मदत होते. आपण अनेक कॅरेक्टर जे आहेत पवित्र शास्त्रामध्ये पाहतो जे कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये कमजोर अशा अवस्थेमध्ये होते, परंतु त्यांची कमजोरी त्यांच्या पाचारणाला जे आहे मुळीच थांबवू शकली नाही, जे परमेश्वर देवाने त्यांना केलेलं होतं. मग यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या कमजोरीमुळे देवाचं जे पाचारण आहे ते थांबत नाही. आणि हा मुद्दा समजण्यासाठी आपण पहिला अध्याय आणि वचन 27 आपण काढणार आहोत. आणि ह्या ठिकाणी देवाचं जे पाचारण आहे ते आपल्या असलेली जी कमजोरी आहे त्यामुळे थांबत नाही. हे कसं ते आपण समजून घेणार आहोत. पहिला अध्याय आणि वचन 27 वाचण्याची मदत करा. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल करीत येथील विश्वासदारांना हे पत्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहित असताना तो वधस्तंभाच्या ठाई असलेलं जे सामर्थ्य आहे त्याविषयी या ठिकाणी तो काय करत आहे सांगत आहे. आणि तो म्हणत आहे की ज्या व्यक्तीला परमेश्वर देवाने त्याचं काम करण्यासाठी पाचारलेलं आहे त्या व्यक्तीच्या ठाई असलेली जी काही कमजोरी आहे किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेले जे काही अडखळ आहे ते त्याला मुळीच थांबवू शकत नाही. आणि वचन सांगतं या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे की ह्या जगाचे जे ज्ञानी लोक आहेत, वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की ज्ञानांना लाजवण्यासाठी परमेश्वर देवाने ह्या जगातील मूर्खांची जी आहे निवड केलेली आहे. लक्षात परमेश्वर देव त्याच्या राज्याची बांधणी करण्यासाठी
किंवा त्याच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी किंवा त्याच्या राज्यात काम करण्यासाठी जर कोणत्या लोकांची निवड करतो, तर त्याचं उत्तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या वचनाच्या ब भागामध्ये पाहायला भेटतं. जगाचे जे मूर्ख लोक आहेत ते. आणि देव ह्या लोकांना का निवडत आहे? कारण ज्ञानी लोक जे आहेत त्यांना काय लाजून द्यावं. वचन सांगतं की परमेश्वर देव जो आहे ना, बलवानांना लाजवण्यासाठी जे दुर्बळ आहे, देवाने जगातील जे दुर्बळ आहे त्यांना निवडलेलं आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला देव आपल्याला त्याच्या राज्याकरता, ज्या वेळेला देव आपल्याला त्याच्या स्वतःचा उद्देश पूर्ण करण्याकरता ज्या वेळेला आपल्याला पाचारण करतो, त्यावेळेला आपल्या ठाई असलेली कोणतीही कमजोरी असो, आपल्या ठाई असलेलं कोणतंही अडखळ असो, ते आपल्याला देवाच्या पाचारणापासून जे आहे ते थांबवू शकत नाही. किंवा ते जे अडखळ आहे ते आपल्याला देवाचा जो उद्देश देवाला आपल्याकडनं पूर्ण करून घ्यायचा असतो, त्या उद्देशाला ते मुळीच जे आहे ना अडकवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो, ज्याला परमेश्वर देवाने पाचारण केलं, ज्याला परमेश्वर देवाने त्याचं काम जे आहे ते करण्यासाठी बोलवलं. अशा व्यक्तीच्या ठाई एक कमजोरी होती आणि त्या कमजोरीमुळे त्या व्यक्तीला वाटलं की मी परमेश्वर देवाचा उद्देश पूर्ण करण्याच्या योग्यतेचा नाहीये. पण परमेश्वर देवाने त्याच्या ठाई असलेली जी कमजोरी आहे ही मुळीच त्याच्या राज्याच्या कार्याकरता अडखळाचं कारण जे आहे त्याच्या ठाई होऊ दिली नाही. आणि असा व्यक्ती हा आपल्याला निर्गम याचा 4था अध्याय आणि 10 ते 12 मध्ये पाहायला भेटतो. आणि बघा, निर्गम याच्या 4थ्या अध्यायाच्या 10 ते 12 वचनामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे मोशेच्या द्वारे. कोणीतरी वाचण्याकरता मदत करा. निर्गम 4था अध्याय आणि 10 ते 12 वचन. तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जळ व जिभेचा जळ आहे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखात सहाय्य होईल आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवी. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशेचं आणि परमेश्वर देवाचं एकमेकांशी जे संभाषण आहे ते चालू आहे. आणि ह्या संभाषणातून आपल्याला मोशेच्या ठाई असलेली जी काही कमजोरी आहे ती दिसून येते. आणि मोशेच्या ठाई कोणती कमजोरी होती? तर मोशे परमेश्वर देवाला अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे म्हणत आहे, हे प्रभू, मी बोलका नाही. मोशे परमेश्वर देवाला म्हणत आहे, पूर्वीही नव्हतो. मोशे परमेश्वर देवाला म्हणत आहे, तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही मी बोलका नाहीये. मोशे परमेश्वर देवाला म्हणते, मी तर जड मुखाचा आहे, माझी जीभ जी आहे ना ही जड आहे, मी चांगला प्रवक्ता नाहीये, मला चांगलं बोलता येत नाही, मी अनेक चुका ज्या आहेत ते करतो बोलण्यातून, अनेक अडखळणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या मुखातून निघतात. आणि हे माझ्या ठाई असलेलं अडखण आहे, हे माझ्या ठाई असलेली कमजोरी आहे. आणि म्हणून जो उद्देश तू माझ्याद्वारे पूर्ण करून पाहत आहे त्या उद्देशाला पूर्ण करण्याची योग्यता माझ्या ठाई नाहीये. अशा प्रकारचा जड जिभेचा जड होठाचा मनुष्य मी आहे. लक्ष द्या. पण परमेश्वर देव हा ज्या वेळेला मोशेकडे पाहत आहे त्यावेळेला मोशेमध्ये ह्या कमजोरी आहे या दृष्टिकोनातून पाहत नाहीये. परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी मोशेला सांगत आहे की मनुष्याचं तोंड हे कोणी निर्माण केलेलं आहे. परमेश्वर देव मोशेला सांगत आहे, मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? वचन सांगत आहे, मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, लक्ष द्या. देवाने आपल्याला जर त्याचं कार्य करण्यासाठी निवडलेलं आहे तर मग आपण किती परफेक्ट आहोत किंवा आपण परफेक्ट नाहीये हे महत्वाचं नाहीये.
आपल्याला देवाने त्याचं कार्य करण्यासाठी पाचारलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि हे कार्य तो आपल्याद्वारे पूर्ण करून घेईल, यासाठी आपल्याला त्याच्या कार्याला प्रतिसाद देण्याकरता तयार असणं फार गरजेचं आहे. मोशे ज्या वेळेला परमेश्वर देवासोबत बोलत होता, मोशे बोलण्यामध्ये कमजोर होता. मोशे हा चांगला वक्ता नव्हता, तरीही देवाने त्याचा उपयोग जो आहे ना, मिस्रातून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी केलेला होता. मोशे हा चांगला परिपक्व असा वक्ता नव्हता, तरीही परमेश्वर देवाने त्याचा उपयोग जो आहे ना, त्याचा उद्देश हा इस्रायल लोकांच्या ठाई पूर्ण व्हावा या अनुषंगातून मिस्राच्या तावडीतून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी केले. लक्ष द्या, परमेश्वराचं जे पाचारण तुमच्यावरती आहे ना, त्या पाचारणापासून तुम्हाला कोणीही दूर करू शकत नाही. ते पाचारण तुमच्या जीवनामध्ये अडकण्याचं कारण जे आहे ते होऊ शकत नाही. कारण ज्या गोष्टीसाठी परमेश्वर देवाने तुम्हाला पाचारलेला आहे ना, ती गोष्ट तुमची नसून ती देवाची आहे, देवाला ती तुमच्याकडून करून घ्यायची आहे. म्हणून देव हा तुमच्या जीवनातील प्रत्येक अडखळण जे आहे ते दूर करून टाकेल. परमेश्वर देव तुमच्या जीवनातली प्रत्येक कमजोरी जी आहे ती दूर करून टाकल. जशी परमेश्वर देवाने मोशेच्या जीवनातली ही जी बोलण्या संदर्भाची कमजोरी आहे दूर केली आणि त्याचं राष्ट्र इस्रायल याला जर मिस्रातून बाहेर काढलं, तर तो आज देखील हे काम तुमच्या माध्यमातून जे आहे ना, त्याच्या राज्याच्या वाढीकरता वेगवेगळ्या स्वरूपातून करायला तयार आहे. कारण तो कधी न बदलणार परमेश्वर. तो काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे आणि आज देखील तो अनेकांना पाचारण जे आहे ते देत आहे त्याच्या राज्यामध्ये काम करण्याकरता. आणि त्यापैकी तुम्ही आणि मी आपल्यावरचं जे पाचारण आहे ना, ते कधीच थांबू शकत नाही. आपल्यावरचं जे पाचारण आहे ना, ते कधीच जे आहे ना, अडखळण्याच्या द्वारे त्या ठिकाणी कोलमडल्या जाऊ शकत नाही. लक्ष द्या, अडखळण्याच्या वरती परमेश्वर देव हा आपल्या जीवनामध्ये त्याचं राज्य अधिक मोठ्या प्रमाणात विकसित करण्याच्या अनुषंगातून काम करत असतं, हे विसरू नका. दुसरी गोष्ट, मुद्दा क्रमांक 2 लिहा. देव आपल्या मुखात शब्द घालतो. परमेश्वर देव जो आहे ना, ज्या वेळेला आपल्याला पाचारतो त्याचं कार्य करण्याकरता, परमेश्वर देव ज्या वेळेला आपल्याला निवडतो त्याचं काम करण्याकरता, त्यावेळेला परमेश्वर देव हा आपल्या मुखामध्ये जे आहे ते शब्द घालतो. आपल्याला आपल्या स्वतःचं काही बोलायचं नसतं, कारण राज्य परमेश्वराचं आहे, कार्य परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराला त्याच्या अनुषंगाने, परमेश्वर देवाला त्याच्या मर्जीप्रमाणे तुमचा उपयोग जो आहे त्याच्या राज्यामध्ये, त्याचं राज्य वाढवण्याकरता करून घ्यायचं. आणि म्हणून ते तो करून घ्यावा यासाठी त्याने आपल्या मुखामध्ये जे आहे शब्द घातलेले आहे, आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. बघा वचन काय सांगत, निर्गम 4 अध्याय 12 वचन काय म्हणताय. निर्गम 4 अध्याय 12 वचन. तर आता जा, मी तुझ्या मुखात सहाय्य होईल आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवी. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी मोशेला परमेश्वर देवाने पाचारल्यानंतर त्याला परमेश्वर देव सांगत आहे की तुला काय बोलायचं याविषयी तू मुळीच त्या ठिकाणी चिंता करू नको. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे, तर आता जा, मी तुझ्या मुखाला सहाय्य होईल आणि तुला काय बोलायचं ते मी शिकवल. लक्ष द्या, आपल्यामध्ये असलेली जी कमजोरी आहे ना, ती परमेश्वर देव दूर करतो आणि आपल्याला त्याचं काम करण्याच्या योग्यतेचं बनवून त्याचं कार्य जे आहे ते तो करून घेत असतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जेव्हा देव आपल्याला पाचारण करतो ना, तेव्हा तो आपल्याला आपण काय बोलायचं ते आपल्याला तो शिकवत असतो. आणि म्हणून आपण कधीही जे आहे आपल्या स्वतःला जर परमेश्वर देवाने आपल्याला पाचारलेलं आहे तर कमी लेखू नये. कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगते की देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं जे माहिती निर्माण केलेलं आहे. देवाचं सांगते या ठिकाणी की मोशे जो आहे ना, मोशेला काय बोलावं हे मुळीच त्या ठिकाणी माहिती नव्हतं, पण त्या ठिकाणी परमेश्वर देवाने त्याच्या मुखामध्ये जे आहे ना शब्द घातले. पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण बारकाईने वाचतो ना, आपल्याला एक लहान बालक जे आहे ते दिसून येतं. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला आपण इर्मया याचा पहिला अध्याय
आणि 6 ते 9 वचन वाचतो ना, तर इर्मया हा स्वतःला लहान जो आहे तो समजत होता. इर्मया जो आहे ना, स्वतःला लहान समजत होता आणि बोलायला तो घाबरत होता. पण परमेश्वर देवाने त्याच्या मुखामध्ये जे आहे ना शब्द घातले. परमेश्वर देवाने जे आहे ना चर्च, त्याच्या मुखामध्ये जे आहे ते शब्द घातले. आणि बघा वचन काय सांगितलं, आपलं वचन वाचूया. इर्मया 1 अध्याय आणि 6 ते 9 पाठ म्हणत आहे. पण मी म्हणालो, अहो प्रभू परमेश्वरा, पहा मला बोलायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नकोस. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञा देईल ते बोल. त्यांना भिवू नकोस, तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहे. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी आपण पाहतो की इर्मया परमेश्वर देवाशी बोलत आहे आणि इर्मया परमेश्वर देवाला त्याच्या ठाई असलेली जी काही कमजोरी आहे ती सांगत आहे. आणि इर्मया अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी केवळ बाळ आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर तो हे म्हणत आहे की हे परमेश्वरा, मला काय बोलावं हे मला समजत नाही, काय बोलावं हे मला कळत नाही. बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते ती ही की आपल्या जीवनामध्ये काय कमजोरी आहे हे परमेश्वराला सांगून आपण परमेश्वर देवाच्या पाचारणापासून स्वतःला अलिप्त करणं हे ते सोल्युशन नाहीये त्याचं. ह्या ठिकाणी इर्मया जो आहे ना, परमेश्वर देवाला त्याच्या जीवनात त्याची काही कमजोरी आहे हे तो सांगत होता. पण परमेश्वर देव त्या कमजोरीला त्याच्या राज्याच्या वापराकरता जे आहे ना परिपक्वतेत बदलण्याचं सामर्थ्य ठेवत असतं. हे आपण कधी विसरू नये. या ठिकाणी इर्मया परमेश्वर देवाशी बोलत असताना तो हेच सांगत आहे की मी बाळ आहे. पण बघा वचन 7 मध्ये परमेश्वर म्हणत आहे, परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असं म्हणू नको, मी कमजोर आहे असं म्हणू नको, मला बोलता येते असं समजू नको, मी करू शकत नाही असं समजू नको, मला हे येत नाही असं समजू नको, मी त्या योग्यतेच नाही असं समजू नको. लक्ष द्या, अनेक वेळा आपण जे आहे ना आपल्या स्वतःला कमजोर जे आहे ते दाखवत असतो. अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला कमजोर जे आहे ते समजत. लक्ष द्या, देवाने आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी पाचारलेलं आहे ते पाचारण आठवा आणि त्याप्रमाणे कार्य करण्याच्या अनुषंगातून पवित्र आत्म्याची मदत स्वीकारा. निश्चित अर्थाने ज्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला पाचारलेलं आहे ती गोष्ट तो तुमच्याद्वारे सिद्धिशिवाय. वचन सांगत्या ठिकाणी की परमेश्वर देव त्याला म्हणाला, असं म्हणू नको मी बाळ आहे म्हणून, असं म्हणू नको की मी कमजोर आहे म्हणून. बघा वचन सांगत आहे, ज्या कोणाकडे मी तुला पाठवील त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञा देईल ते बोल. त्यांना भिवू नकोस, तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणत आहे. मग वचन 9 म्हणत आहे, तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखामध्ये काय केली आहे, घातली आहे. लक्ष द्या, देवाने आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी पाचारलेलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि आपण देवाच्या पाचारणाकडे लक्ष दिलं पाहिजे. देवाचं जे पाचारण आहे ना त्या पाचारणामध्ये आपण आपल्या स्वतःला पूर्णपणे देवाच्या स्वाधीन जे करून दिलं पाहिजे. का? कारण अनेक वेळा अडखण हे आपल्याला परमेश्वराने ज्या गोष्टींसाठी पाचारलेलं आहे त्यापासून दूर ठेवून आपलं आत्मिक नुकसान जे आहे ते करत असतो हे आपल्याला समजणं. आणि बघा या ठिकाणी परमेश्वर देव इर्मया बरोबर काय करता बोलत आहे आणि इर्मया बरोबर परमेश्वर देव बोलत असताना परमेश्वर देव त्याला म्हणत आहे, असं म्हणू नको की तू बाळ आहे. परमेश्वर देवाने इर्मयाला सहाय्य केलं आणि इर्मया जो आहे ना परमेश्वर देवाच्या राज्याच्या गोष्टी ज्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये करू लागलेला परमेश्वराच्या इच्छेनुसार आपल्याला पाहिजे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा, भीती असल्यानंतरही देवाच्या पाचारणाला प्रतिसाद द्या. मुद्दा क्रमांक 3 लिहा, भीती असतानाही देवाच्या पाचारणाला प्रतिसाद द्या. अनेक वेळा आपण देवाच्या पाचारणाला प्रतिसाद न देण्याची मागची कारण जर काय आहे तर भीतीदायक असलेल्या गोष्टी किंवा भीतीदायक असलेलं वातावरण. बघा वचन काय सांगितलं, कोणीतरी यहोशुआ 1 अध्याय
आणि वचन 9 वाचण्यास मदत करा. यहोशुआ पहिला अध्याय आणि वचन 9 काय म्हणत आहे? मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. व्हेरी गुड. बघा, परमेश्वर देव या ठिकाणी यहोशुआ सोबत बोलत आहे आणि परमेश्वर देव यहोशुआला अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की भिवू नको. परमेश्वर देव वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर देव तुझ्या बरोबर असेल. देवाने आपल्याला का पाचारलेला आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला कितीही भीतीदायक परिस्थिती असू द्या, आपल्या आजूबाजूला कितीही भीतीदायक वातावरण असू द्या, कितीही भीतीदायक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडू द्या, पण लक्ष द्या, त्या भीतीदायक गोष्टींमुळं परमेश्वर देव जो आहे तो आपला उपयोग करून घेतल्याशिवाय राहत नाही. त्या भीतीदायक गोष्टींना आपण बघून परमेश्वर देवाच्या पाचारणाला जे आहे ना चर्च, आपण नाकारणं जे ते चांगलं नाही. जर आपल्या आजूबाजूला भीतीदायक वातावरण आहे ना, लक्ष द्या, ते भीतीदायक वातावरण परमेश्वर देवाला चेंज करता येतं. आपल्या आजूबाजूला कशीही परिस्थिती असू द्या, त्या परिस्थितीच्या वर परमेश्वर देव आहे आणि तो सर्व काही व्यवस्थित करतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण परमेश्वर देवाच्या पाचरणाला कधीही नाही म्हणू नये. परमेश्वर देवाने या ठिकाणी यहोशुआला पाचारलं आणि बघा, परमेश्वर देव या ठिकाणी यहोशुआला म्हणत आहे, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, कचरू नको, तू जाशील तिकडं, मी तुझ्या बरोबर राहील. तू जाशील तिकडं, मी तुझ्या बरोबर. लक्ष द्या, देव हा आपल्या बरोबर, आपल्या आजूबाजूला कितीही भीतीदायक वातावरण असतं तरी आपल्या बरोबर राहतो. आपल्या आजूबाजूला कसंही वातावरण असतं तरी परमेश्वर देव जो आहे ना आपल्या बरोबर राहतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ही गोष्ट एका व्यक्तीला पवित्र शास्त्रामध्ये जे ती कळलेली होती आणि त्या व्यक्तीचं नाव आपण गिदोन म्हणून पाहतो. बघा, ज्यावेळेला आपण शास्त्रेचं पुस्तक 6वा अध्याय, शास्त्रेचं पुस्तक 6वा अध्याय आणि 14 ते 16 वचन काय म्हणत आहे. शास्त्रेचं पुस्तक 6वा अध्याय आणि 14 ते 16 वचन. परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायला मिद्यानाच्या हातून सोडव, मी तुला पाठवले आहे ना. तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे, तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्या बरोबर असेल. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की गिदोन जो आहे ना स्वतःला कमजोर समजत होता. गिदोन हा स्वतःला जे आहे ना अशक्त जे आहे ते समजत होता. पण परमेश्वर देव हा गिदोना बरोबर बोलल्यानंतर आपण पाहतो की पहा, परमेश्वर देव हा गिदोना बरोबर बोलत आहे आणि गिदोन देखील परमेश्वर सोबत बोलत आहे. आणि वचन 14 म्हणत आहे, तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडव, मी तुला पाठवले आहे ना. पण त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या डोळ्यासमोर भीतीदायक वातावरण होतं. त्याच्या डोळ्यासमोर जे आहे ना त्याला अनुकूल ना असं वातावरण नव्हतं. त्याच्या सोयीचं वातावरण त्याला त्या ठिकाणी नव्हतं. भीतीदायक वातावरण त्या ठिकाणी नव्हतं. आणि अशा भीतीदायक वातावरणामध्ये परमेश्वर देव हा त्याला म्हणत आहे की जा इस्रायलाला मिद्यानाच्या हातातून सोडव, मी तुला पाठवलं. त्यावेळेला या ठिकाणी आपण पाहतो की गिदोन परमेश्वर म्हणत आहे, तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलाला मी कसं सोडणार? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे, तसंच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. लक्ष द्या, हा स्वतःला अतिशय कनिष्ठ समजत होता, अतिशय
कमजोर समजा, अतिशय कमी समजत होता. आता म्हटलं मी कसं काय इस्रायलाला जे आहे त्या लोकांच्या मित्राच्या हातून जायचं सोडून. बघा परमेश्वराला म्हणाला, खरोखर मी तुझ्या बरोबर असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिश्राला तू मारशील. सांगायचं तात्पर्य काय आहे चर्चा ठिकाणी? परमेश्वर देवाच्या दृष्टिकोनातून आपण कोण आहोत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या दृष्टिकोनात आपण आपल्या स्वतःवर काय समजतो हे आपल्याला समजणं पण फार गरजेचं आहे. आणि मग आपण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं फार गरजेचं आहे. जेव्हा देव आपल्याला पाचरतो त्यावेळेला देवाने ह्या ठिकाणी गिदोनाला का पाचरलेला आहे? परमेश्वर देवाचे वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगते की परमेश्वर देवाने गिदोनाला यासाठी पाचारलं की मिद्यानी लोकांच्या हातातून इस्रायल लोकांना सुवर्ण द्यावं. परमेश्वर देवाने ह्या ठिकाणी गिदोनाला का पाचारलं? त्याने त्या ठिकाणी स्वतःच्या कमजोरीला बघत राहू नये. त्याने त्या ठिकाणी स्वतःच्या जीवनामध्ये असलेला जो काही कनिष्ठपणा आहे, वडील पाहिजे, तो बघत राहू नये. तर परमेश्वर देवाने त्याला ज्या गोष्टी करण्यासाठी पाचारलेला आहे त्याकडे त्यांनी बघावं आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करावं, ही देवाची इच्छा होते. लक्ष द्या, देवाचं काम करत असताना, देवाने आपल्याला पाचारलेलं असताना आपल्या करता कोणत्याच प्रकारचं अडखळण जे आहे ना, हे आपल्याला थांबवणारं कारण बनणार नाही. कोणत्याच प्रकारचं अडखळण हे आपल्याला देवाच्या पाचरणापासून जे आहे दूर घेऊन जाऊ शकणार नाही. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आपल्यामध्ये कमजोरी आहे का? काळजी करू नका. आपल्याला व्यवस्थित बोलता येत नाही का? काळजी करू नका. आपल्याला व्यवस्थित कोणत्याच गोष्टी करता येत नाही का? लक्ष द्या, काळजी करू नका. परमेश्वर देव हा आपल्याला प्रत्येक गोष्टी करण्याकरता कृपा करतो. म्हणून आपण आपल्या स्वतःला देवाच्या हातात सुपूर्द करून देणं फार गरजेचं आहे. आणि देवाची जी इच्छा आहे त्याप्रमाणे करणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, निश्चित अर्थाने देव हा आपला उपयोग अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे राज्य वाढवण्याकरता करून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अडखळणं आपल्या पाचरणाला मुळीच थांबवू शकत. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर.